अमरावती लोकसभा मतदारसंघाकरिता भाजपा शिवसेना रिपाई युतीचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार खासदार आनंदराव अडसूळ यांच्या निवडणूक प्रचारार्थ अमरावती येथील महादेव खोरी परिसरात प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते। खासदार आनंदराव अडसूळ यांना संपूर्ण मतदारसंघातून वाढता पाठिंबा मिळत असून प्रचार सभेला मोठ्या प्रमाणात समर्थक एकत्र येत आहेत। महादेव खोरीमध्ये आयोजित सभेत प्रमुख अतिथी म्हणून कॅप्टन अभिजित अडसूळ व सौ अडसूळ, उपमहापौर संध्या टिकले, माजी स्थायी समिती सभापती तुषार भारतीय, नगरसेवक भारत चौधरी, शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे, माजी नगरसेवक अभिजित वडनेरे, दिनेश बुब, शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील खराटे इत्यादी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व लोकनेते स्वर्गीय संजय बंड यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। या प्रसंगी उपस्थितांनी आपले विचार व्यक्त केले। आणि भूमिपूजन या महाराजांनी महाशयांनी केलं आणि कधी म्हणजे फार आनंदाची आणि इंटरेस्टिंग बाब आहे। केव्हा वर्क ऑर्डर व्हायच्या 1 महिना अगोदर निधी कोणाचा, भूमिपूजन करतं कोण आणि कशासाठी? मला वाटतं 9 वर्ष झाले आमदार आहे, थोडीशी मॅच्युरिटी आली असेल। मॅच्युरिटीचा तर विषयच नाही, केवळ बोर्ड लावायचं, सत्यपाल महाराजाला बोलावं। श्रीकांत साहेब, सत्यपाल महाराजाला मी म्हटलं की महाराज तुम्ही कसे येऊन राहिले? तर म्हटलं मी सत्यवाणी सांगायला आलोय तुकडोजी महाराजांची। मी म्हटलं असं भूमिपूजन होत आहे, तर म्हटलं मला माहित नाही, मी तुकडोजी महाराज मांडायला येणार आहे आणि त्यात मी सांगणार आहे की लोकप्रतिनिधी कसा निवडून दिला गेला पाहिजे, त्यातून आपोआप मेसेज लोकांपर्यंत जाईल। कमाल झाली। निधी कोणाचा, भूमिपूजन करतं कोण? असं एक नाही अनेक। पार्वतीनगरचा रस्ता केला, रस्त्याचं काम अर्ध झाल्यावर भूमिपूजन। मी शेवटी मुख्यमंत्र्यांना म्हटलं की साहेब एकदा महामंडळ देऊन टाका आणि घोषित करा की भूमिपूजनाचा देशभरात कुठेही असो यांच्या हातूनच करा, समाधान। कुठलं काम केलं आणि कार्यकर्त्यांना वापरायचं, दुसऱ्याच्या नावाचं श्रेय घ्यायचं आणि फक्त नाना नानी स्पॉट। मला हे कळलंच नाही। मी महानगरपालिकेत ठराव टाकला, मी म्हटलं की जे अवैध आहे ते तोडा। कोण बसतं नाना नानी स्पॉटवर? कोण बसतं? माझं क्लिपिंग आहे की फक्त सकाळी अर्धा पाऊण तास किंवा संध्याकाळी पाऊण तास ज्येष्ठ नागरिक उर्वरित सर्व ठिकाणी बदमाश लफंगे लोक बसलेले असतात। आमची संस्कृती काय सांगतं की चौकात उभं राहू नको, चौकात उभे राहणारे लोक चांगले नसतात। या आमदारांनी चौकात कोटे बांधले आणि मग हे बरोबर नाही आहे, हे थांबवलं पाहिजे। आणि माझा एक प्रश्न आहे, माझ्या मनात प्रश्न आहे, म्हणजे कोणालाही उत्तर मिळालं असेल तर सांगा। मागच्या वर्षी 3,29,000 मतं ज्या चिन्हावर घेतले ते चिन्हच घेतलं नाही। कोण असा घाटातच व्यवहार करणार आहे? मग माझ्या लक्षात असं आलं की त्यांच्या किचन कॅबिनेट वाल्यालाच वाटत नाही की हे बाई निवडून आली पाहिजे म्हणून। जर त्यांच्याच किचन कॅबिनेटला जर वाटत नसेल तर तुम्ही आम्ही काय चिंता करायची? आणि काँग्रेस राष्ट्रवादीने तर कार्यकर्त्यांना सोडून दिला की तुम्ही कोणाला मतदान करा, कोणाला मतदान करा। विसेन ब्युरो, अमरावती।